आणि ह्याच सर्व कारणास्तव कारण शिवसेना असल्यामुळे ह्या मनाला गोष्टी पटत नाहीत आणि म्हणून आम्ही सुद्धा सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहोत आणि संदेश पाटलाच्या बरोबर आम्ही 100% राहणार आहोत आणि करणार. त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहोतच. कार्यकर्त्याला जी बळकटी मिळायला पाहिजे होती किंवा कार्यकर्त्यांना जे तालुक्यातून किंवा ज्येष्ठ शिवसैनिकाकडून किंवा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याकडून जी आश्वासनं मिळतात किंवा जे शब्द दिले जातात ते पूर्ण होतात का? त्या कार्यकर्त्याचं समाधान होतंय का? जो कार्यकर्ता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिथं प्राणपणाने लढत असतो, मी लढतो हा शब्द काय होतो, आपण शिवसैनिक आहोत म्हणून लढत असतो, त्या कार्यकर्त्याला आपण जे दिलेले शब्द आहेत ते कधी पूर्ण झालेत का? तो कार्यकर्त्याला त्या त्या ठिकाणी बळकटी मिळते का? त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याला बळकटी मिळते का? मला असं वाटतं अंकल किचनला जेव्हा मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये हा विषय निघाला होता की जर एवढा कार्यकर्त्याला बसायला स्टेज कमी पडतोय, नेते मंडळीला बसायला स्टेज कमी पडतोय, एवढी सर्व कार्यकर्ते फले आपल्या बरोबर आहे, मोठे मोठे नेतृत्व आपल्या बरोबर आहेत, शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत आणि तरी देखील आपल्याला हा जर निसटता विजय मिळतो एवढं कामं करून देखील, तर खरोखर आत्मचिंतनाची गरज आहे. आणि आत्मचिंतन करण्यासारखा बऱ्याचशा गोष्टी वेळेला निघालेला विषय तो त्याच्यावरती माझ्या मतानुसार आत्मचिंतन कधी झालेलंच नाही. आणि आता आपण जे वारे पाहतोय मग आम्ही नेमकं भांडायचं कुणाशी? म्हणजे आम्ही फक्त भांडण करायचं का? कार्यकर्त्यांनी फक्त काय करायचंय? मग कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने अडचण काय? कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने कुठंतरी मुस्कटदाबी होते असंच म्हणायला लागेल त्याला. मग त्या मुस्कटदाबी होऊ नये आणि या गोष्टीची खरोखर साहेबांनी दखलंदाजी घ्यावी, आत्मचिंतन करण्याची खरोखर गरज आहे. खरोखर या गोष्टीवरती साहेबांनी सिरियसली होऊन कुठेतरी काहीतरी तोडगा काढावा, सर्वांनी एकत्र करून या गोष्टीवरती बोलावं अशी माझी प्रामाणिक मत आहे. खरं तर परवा तालुका प्रमुख यांचा मी तो व्हिडिओ बघितला, त्यानंतर काल मी त्यांची भेट घेतलेली आहे, सविस्तर त्यांची चर्चा केली. त्या चर्चेअंती त्यांची जी खदखद आहे मनामध्ये किंवा तालुक्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे, ते तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतात. आज आपण बघितलं असेल की शिवसेनेची 2 शकलं झाली, त्याच्यानंतर इथे शिंदे गटामध्ये जी मोजकी लोक गेली सुरुवातीला, त्याच्यामध्ये तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी उडी घेतली. त्याच्यानंतर अतिशय परिश्रम केले. आपल्याला संदेश पाटील हा चेहरा काय नवीन नाहीये राजकारणामध्ये. संदेश पाटील जरी वयाने लहान असले तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा जो आपण हे बघितलं आलेख राजकारणातला, तो चढता आलेख आहे आणि संघटन कौशल्य आहे त्यांच्याकडे. कार्यकर्त्यांची एक चांगली फळी आहे त्यांच्याकडे. कार्यकर्त्यांना न्याय देणं, कार्यकर्त्यांशी जुळवून घेणं, त्यांना एकत्र आणून त्यांची मोड बांधणं, हा अतिशय चांगलं काम संदेश पाटलांचं आपण या तालुक्यात बघितलं असेल. त्याचं रूपांतर म्हणा किंवा त्यांच्या कामाची पोचपावती म्हणा, या ठिकाणी आमदार साहेब निवडून आले. त्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये पुन्हा आमदार साहेब निवडून आले. मग अशा वेळेला जर का तालुका प्रमुख म्हणून किंवा त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी बांधलेली संघटना यांचा कुठंतरी विचार न घेता किंवा त्यांना न विचारात घेता आपण आम्ही पारंपरिक जो शत्रू म्हणतो राजकारणातला, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि अशा वेळेस आपण त्यांच्याशी इलेक्शनच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठल्याही राजकीय व्यासपीठ असेल त्या ठिकाणी म्हणा, आपण त्यांच्याशी संघर्षामध्ये असतो. आणि तो संघर्ष करत असताना खालचा पातळीचा जो कार्यकर्ता असतो तो ग्रामपंचायत लेवल असेल, झेडपी लेवल असेल, पंचायत समिती लेवल असेल, अशा ठिकाणी प्रत्येक वेळेस संघर्षामध्ये राष्ट्रवादीच्या बरोबर संघर्षामध्ये असतो. आणि अचानक अशा कुठंतरी एखादा पवित्रा घेतला जातो नेत्यांकडून, त्यावेळी कुठंतरी त्यांच्या मनाला ती खदखद वाटली किंवा त्यांच्या मनाला कुठंतरी खंत वाटली की अशा प्रकारे जर कुठला निर्णय होत असेल, ठीक आहे, निर्णय हे वरच्या पातळीने होत असतात, वरिष्ठांचे काही चर्चा झाल्या असतील आमदार साहेबांच्या, पण कुठंतरी कार्यकर्ता जो ह्या पटलावरती काम करत असतो, ग्राउंड लेवलला काम करत असतो, त्याला कुठंतरी विचारात घेऊन तालुक्याच्या बॉडीला किंवा जिल्ह्याच्या बॉडीला कुठंतरी विश्वासात घेऊन त्यांनी सांगून अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे किंवा अशा प्रकारचा निर्णय आपण घेत आहोत, अशी जर चर्चा झाली असती तर मला नाही वाटत की अशा प्रकारचे राजीनामे किंवा अशा प्रकारची नाराजी
तालुक्यामध्ये पसरली असते. शिवसेनेमध्ये मोठी खतखत आहे, कार्यकर्ता अजून समाधानी दिसत नव्हतो, आज समाधानी दिसतो. कोण चुकतोय? कार्यकर्ता चुकतोय, नेतृत्व चुकतोय, चुका नेमक्या कोणाच्या आहेत? नाही, कार्यकर्ता चुकतो असं म्हणता येणार नाही. अमोलजी, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, आपल्याला कल्पना आहे शिवसेनेमध्ये जो कार्यकर्ता काम करत असतो तो अगदी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही वल्गना किंवा कुठल्याही पैसा म्हणा किंवा कुठल्या ह्याला आमिषाला कुठल्याच बळी पडत नाही. तो अगदी एकदा आदेश आला, एकदा नेत्यांनी पाठीवर हात टाकला की तो लढाईला सज्ज असतो. आपण बघितलं असाल आत्ताच झालेली जी जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची लढाई आपण बघितली असेल, अतिशय प्रतिष्ठेची आणि याची लढाई म्हणता येईल. या करिवली पंचायत समिती आणि सासगाव जिल्हा परिषद याच्यामधली आपण लढाई जवळून बघितलेली आहे. कार्यकर्ता पेटून उठला होता, कार्यकर्ता पेटून उठला, अतिशय निष्ठेने काम केलं. आपण जर रानसाईपासूनच सुरुवात बघितलीत, प्रत्येक बूथवर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना हा एक नंबरलाच आहे. मग कार्यकर्त्यांच्या चुका म्हणताच येणार नाही, कारण कार्यकर्ता त्याच्या पातळीवरती बरोबर आहे, कार्यकर्ता त्याच्या पद्धतीने त्याचं काम चोखपणे बजावत आहे. आता काय तुमचा जो प्रश्न आहे की चूक कोणाची, तर मी नेतृत्वाला पण म्हणणार नाही किंवा कोणाची चूक असं म्हणणार नाही, पण मग जी खतखत दिसते किंवा वाटते ती कशामुळे आहे हे नेतृत्वाने सगळ्यांनी एकत्र घेऊन बसून ती कुठंतरी दूर करावी किंवा का खतखत आहे याची विचारणा करावी असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थेने मुद्दा काढला, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आत्ताच पार पडल्या. इथं सासगावमध्ये यश मिळालं, इतर ठिकाणी अपयश मिळालं आणि पारंपरिक शत्रुत्व अगदी बरोबर राष्ट्रवादीच आहे आणि तरी देखील अशा गोष्टी घडत असतील तर आता नेमकं काय व्हायला पाहिजे? कारण मला जी ह्या संदेश पाटलांच्या त्यांच्या एकूण राजीनाम्यानंतर शिवसैनिक हा खऱ्या अर्थाने आता बोलायला लागलाय आणि कुठेतरी तो आपली खतखत व्यक्त करतोय आणि तो देखील प्रचंड अस्वस्थ आहे, काहीच होत नाही, नैराश्य प्राप्त झालेलं आहे. पक्षाच्या पातळीवर देखील बैठका कुठे होताना दिसत नाही किंवा कार्यकर्त्यांना देखील बळ मिळत नाही. बळ तर मिळलं पाहिजे, टॉनिक मिळलं पाहिजे, त्याला काहीतरी मिळलं पाहिजे ना. राज्य सत्ता झेपली पाहिजे ना कार्यकर्त्यापर्यंत, ते कुठेच होताना दिसत नाही. एक कल्ली कार्यक्रम दिसतोय, हुकुमशाही कुठेतरी अशी दिसते चर्चा आहे. काय सांगता? नक्कीच अमोलजी, आपण म्हणताय बघा, राजकारण किंवा इलेक्शन्स जे लढले जातात ते खऱ्या अर्थाने एक विकासाचा मुद्दा असतो, दुसरा कार्यकर्ता असतो, तिसरा तुम्ही कार्यकर्त्याला किती बळकटी देताय, अशा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आणि माणूस पक्ष अशा सगळ्या ह्या चारी बाजू पाची बाजू बघून त्याच्यानंतर तो इलेक्शन घडत असतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण मागची विधानसभा लढलेलं आहे, साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 3,000 कोटीची कामं या दोन्ही याच्यामध्ये आलेली आहेत. त्याच्यामुळे तो विकासाचा मुद्दा घेऊन आपण एकदा पुन्हा गेलो विधानसभेला समोर. त्या विकासाच्या मुद्द्यावर आपण लोकांना तयार केले, लोक मतदानाला पण आली, लोकांनी कौल पण दिला. पण अगदी निसटता कौल का आला याचा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याला पडला. निसटता कौल येणं एवढं मोठं काम, जेव्हा आम्ही प्रचाराला फिरत होतो, ज्येष्ठ मंडळींबरोबर आम्ही जेव्हा प्रचाराच्या माध्यमातून आम्ही जेव्हा फिरत होतो, तर सगळे हेच सांगत होते की आमदार साहेबांनी, आम्ही पण सांगत होतो, आमदार साहेबांनी एवढं मोठं काम या ठिकाणी उभं केलंय, मतदारसंघामध्ये 3,000 कोटीचं काम उभं केलेलं आहे. याच्या अगोदरही कोणी केलं नाही, याच्या पुढे भविष्यात होईल की नाही हे आम्हाला माहिती नाही. असं असताना सुद्धा पण ज्या वेळेस निकालाचा आम्ही कौल बघत होतो, खालीवर प्रत्येकाचा शिवसैनिकाचा जीव अगदी टांगणीला लागला होता अखेरचा निर्णय येईपर्यंत, आणि अगदी निसटता तो पण आपण बघितला असाल, या करिवली पंचायत समितीमधून थोडाफार आमदार साहेबांना लीड आहे. त्याच्यानंतर खोपोलीने आपल्याला तारलेलं आहे, खोपोलीतला जो मतदार आहे त्यांनी आपल्याला तारलेला आहे. नाहीतर हा निसटता पराभव जो विजय झालेला आहे अगदी काही थोडक्या फरकाने, तो नक्कीच चिंतनाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर खरोखर चिंतन व्हायला पाहिजे होतं, सगळे कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन नक्की काय प्रॉब्लेम आहे. जर विकास आपण एक साईडला दाखवतोय, मग कार्यकर्ता कुठं खचतोय किंवा मतदार का आपल्याला कौल देत नाही, हा जर विचार केला असता तर कळलं असतं की कुठेतरी
कार्यकर्त्याला जी बळकटी मिळायला पाहिजे होती किंवा कार्यकर्त्यांना जे तालुक्यातून किंवा ज्येष्ठ शिवसैनिकाकडून किंवा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याकडून जी आश्वासनं मिळतात किंवा जे शब्द दिले जातात ते पूर्ण होतात का? त्या कार्यकर्त्याचं समाधान होतंय का? जो कार्यकर्ता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिथं प्राणपणाने लढत असतो, मी लढतो हा शब्द काय होतो, आपण शिवसैनिक आहोत म्हणून लढत असतो, त्या कार्यकर्त्याला आपण जे दिलेले शब्द आहेत ते कधी पूर्ण झालेत का? तो कार्यकर्त्याला त्या त्या ठिकाणी बळकटी मिळते का? त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याला बळकटी मिळते का? अशा प्रकारचं जेव्हा कार्यकर्त्यांचा हा विचार विनिमय होईल, तालुक्याच्या वतीनं होईल, जिल्ह्याच्या वतीनं होईल, नेते मंडळींकडून होईल, त्यावेळेस कार्यकर्त्याच्या जेव्हा दुःख आणि ज्या वेदना नेतृत्वाने जर समजून घेतल्या आणि त्या विचारणा केल्या तर नक्कीच कार्यकर्ता आज पण तिथंच आहे, आज पण ठाम आहे आणि शिवसैनिक हा शिवसैनिकच आहे. तर कुठंतरी मरगळ आलेली आहे, कुठंतरी आपण म्हणतो ना एखादा आजारी पेशंट आहे त्याला कुठंतरी सलाईन लावायची गरज असते, सलाईन लावल्यानंतर तो जरा ताजातवाना होतो. तसा डॉक्टरनी त्या आजारी पेशंटला म्हणजे आमच्या कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे. अशी कार्यकर्त्याची भावना आहे की आम्हाला विचारलं पाहिजे आमचे दुःख काय आहेत, आम्हाला विचारलं पाहिजे आमच्यावरती काय संकट आहे, आम्हाला बळकटीसाठी आमचा पक्ष काय करणार आहे, हे जेव्हा समोरून विचारणं होईल त्यावेळेस कार्यकर्ता नक्की आज पण बरोबर आहे, उद्या पण बरोबर असेल आणि कायम शिवसेनेबरोबर असेल. पण ती मरगळ घालवणं, त्या कार्यकर्त्याला बळकटी देणं हे नेतृत्वाचं काम आहे असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न बरोबर आहे की कार्यकर्त्याच्या निवडणुका जवळजवळ संपलेल्या आहेत. कार्यकर्त्याच्या निवडणुका जवळजवळ संपलेल्या आहेत. आता निवडणुकाची एकच उरलेली ती एक खासदारकीची उरलेली आणि विधानसभेची, त्याला थोडासा वेळ आहे. परंतु तयारी ही तुम्ही आत्ता जमिनीची मशागत केली तर तुम्हाला ते पीक येईल ना. आणि तुम्ही सगळे मुद्दे अगदी रोखठोक म्हटलेले आहेत. तर ह्या आता तुम्ही ते निवडणुका संपलेल्या आहेत सगळ्या, मग नेत्याची निवडणूक आहे आणि पुन्हा एकदा नेता गेला तर कार्यकर्त्याला बळ मिळणार आहे. तर पुन्हा तो इतकं धोकादायक सगळी परिस्थिती ह्या मतदारसंघात बनलेली आहे. कारण कर्जत गेलं, कर्जत ग्रामीण गेलं, शहर गेलं, खोपोली निसटती आली, एकमेव सावरोडी गेली, खालच्या वरच्या सगळ्या जागा गेल्या. कशी तरी तुमच्या सासगावमधल्या दोन्ही जागा आल्या, एक खालची गेली. अशी परिस्थिती आहे. राजकीय बलाबल बघायला गेलं तर भयानक परिस्थिती आहे. नक्कीच आजचं चित्र जर बघितलं आपण, तुम्ही जे विश्लेषण केलं ते खरं आहे. पण राजकारणातलं जे धुरंधर आपण म्हणतो, राजकारणातलं धुरंधर ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, तर राजकारणातलं धुरंधर हे आपलं नेतृत्व आहे. आमदार साहेब हे राजकारणातले धुरंधर आहेत. ह्या ज्या गोष्टी आपण आज वल्गना करतोय किंवा ज्या विश्लेषण मांडतोय तर नक्कीच कुठंतरी चित्र वेगळं दिसतंय. पण ते चित्र राजकारणातला धुरंधर असल्यामुळे लवकरच साहेब सरळ करतील, लवकरच कार्यकर्त्यांची चर्चा करतील, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा चित्र बदलण्याचं काम 100% ना 1000% आमदार साहेब करतील. कोणी आज तालुका प्रमुखनी राजीनामा दिलेला आहे, त्यांचा विचार काय वेगळे मी मगाशी मांडलं, तर त्या सगळ्या गोष्टी नाराज्या ह्या दूर करण्यात साहेब यशस्वी होतील. राजकारणाचा धुरंधर माणूस आहे, नक्कीच ते आपल्याला या सगळ्या याच्यामधून संकटामधून नक्कीच बाहेर काढतील अशी मला अपेक्षा आहे आणि आशा आहे. हा माणसाकडे जेव्हा गाडी पण नव्हती, तिथून हा तालुका प्रमुख माणूस झाला आणि सुरुवाती 2 वर्ष बाईकवर फिरून पक्ष कसा वाढेल कार्यकर्त्यापर्यंत ग्रामीण भागातल्या हा माणूस पोहोचला, पक्षासाठी पोहोचला. इतका खडतर प्रवास तुम्ही देखील सगळ्या माणसाचा बघितलेला आहे. आणि कुठेतरी ह्या आता नेतृत्वाच्या ह्या सगळ्या अशा बदलत्या भूमिकेमुळे ते कार्यकर्ते आता का शेवटी कार्यकर्ते भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे. बरोबर, अशी परिस्थिती आज कार्यकर्ता राजीनामा देण्याच्या सामूहिक राजीनामा देण्याच्या भूमिकेत आलेल्या आहे. काय सांगाल, तुम्ही देखील इतकी वर्ष शिवसेना जवळून बघताय, काम करताय, प्रामाणिकपणे काम करताय. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. आम्ही पहिल्यापासून शिवसैनिकच आहोत आणि हाडाच्याने कट्टर शिवसैनिक आहोत. पण ज्यावेळेस एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या त्यावेळेस संघटना कौशल्य स्वतःमधलं त्यांनी दाखवलं आणि नव्याने उभारी घेऊन त्यांनी पक्ष जेव्हा मोठा करण्याकरता प्रत्येकाला इन्व्हाइट केलं, एवढं त्यांनी मोटरसायकलवरती फिरला.
संपूर्ण परिसरामध्ये त्यावेळेस त्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेने इकडे नवीन प्रवास सुरू केला, त्या प्रवासामध्ये त्या प्रभावात येण्याकरता यांनी बाईकवरती फिरून, तालुका प्रमुख बाईकवरती फिरून, आणि त्यावेळेस आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर होतो आणि आम्ही येत नव्हतो, पण आम्हाला त्यांनी येण्याकरता त्यांनी प्रवृत्त केलं आणि आम्ही सुद्धा इथं त्यावेळेस या शिवसेनेमध्ये आलो. येत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये खतखत असते, स्वतःसाठी त्यांनी काय केलंय तर तो आम्हाला देणार आहे. आमची तर नेहमीच त्यावेळेस कंप्लीट असते, तू स्वतःसाठी काय करू शकत तर आम्हाला काय करणार आहेस, कार्यकर्ता कसा का उभारी घेणार. आणि आताच मागच्या बाईटमध्ये किंवा ह्याच बाईटमध्ये भाऊंनी सांगितलेलं आहे की कार्यकर्त्याला जर सक्षम सोबत त्याची नाराजी दूर नाही केली, त्याच्या अडचणी जाणून घेतल्या नाही, तर कार्यकर्ता कसा आहे, कार्यकर्ता जागेवरतीच आहे. शिवसैनिक हा जागेवरतीच आहे, शिवसेनेत कुठंच गेलेला नाहीये. हे तुम्ही चालू झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये पाहिलेले पण आहे. बरोबर आहे, शिवसैनिक जागेवर आहे, मतदार जागेवर आहे. पण जर खऱ्या अर्थाने जर शिवसैनिकाला किंवा पदाधिकाऱ्यांना जर कुठं सोबत किंवा त्यांची नाराजी करून दूर झाली नाही किंवा त्यांच्या व्यथा काही समजून घेतल्या नाही, तर ह्याच्यामध्ये अवघड आहे. कारण साहेबांच्या मध्ये ते संघटन कौशल्य आहे, साहेब त्यांना नाराजी दूर करू शकतात, त्यांच्यामध्ये बरेच काही लागून आहेत, पण ते करायला पाहिजे. कारण ह्याला वेळ जातोय, अर्थात अगोदरच वेळ गेलेला आहे की नाही म्हणत 1, 2, 2.5, 3 वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे. जसं भाऊंनी सांगितलेलं आहे की निसटता पराभव आहे, तो कशामुळं एवढी कामं करून देखील इतिहासात नोंद करण्यासारखा तो प्रवास होता की 3,000 कोटीची कामं त्यावेळेस ती आली. 3,000 कोटीची कामं जर करून देखील, तलागालापर्यंत पोहोचून देखील, जनजागृती करून देखील जर आपल्याला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर निसटतं बोलण्याचा तात्पर्य निसटत्या विजय आपल्याला मिळालेला आहे. तर जो निसटता विजय मिळवतो तर कशा प्रकारे हा मिळाला, आपण का मागे पडलो याची खऱ्या अर्थाने म्हणजे दखल घ्यायला पाहिजे होती. आणि ह्या गोष्टीची मला असं वाटतं अंकल किचनला जेव्हा मिटिंग झाली होती, त्या मिटिंगमध्ये हा विषय निघाला होता की जर एवढा कार्यकर्त्याला बसायला स्टेज कमी पडतोय, नेते मंडळीला बसायला स्टेज कमी पडतोय, एवढी सर्व कार्यकर्ते फली आपल्या बरोबर आहे, मोठे मोठे नेतृत्व आपल्या बरोबर आहेत, शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत, आणि तरी देखील आपल्याला हा जर निसटता विजय मिळतो एवढं कामं करून देखील, तर खरोखर आत्मचिंतनाची गरज आहे. आणि आत्मचिंतन करण्यासारखा बऱ्याचशा गोष्टी वेळेला निघालेला विषय, पण त्याच्यावरती माझ्या मतानुसार आत्मचिंतन कधी झालेलंच नाही. हा सगळ्या बोलण्याचा एक पॉईंट म्हणायला लागेल की आत्मचिंतन व्हायला पाहिजे. बरेच वेळेला बोंब आली, पण खऱ्या अर्थाने आत्मचिंतन झालाच नाही. फक्त सगळे लोक ज्याच्या त्याच्या सोयीनुसार चालत राहिले. आता जो तालुक्यातला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो निकाल पाहिला, तर फक्त एक आतकरगाव पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती करून सोडली तर तालुक्यामध्ये कुठं सुद्धा त्याला हे मिळालं नाही, विजय आपल्याला मिळाला नाही. अर्थात इथं सुद्धा माताभर लोक होती, पण इथला शिवसैनिक एवढा पेटून उठला होता, प्रतिष्ठेची इलेक्शन केला. आणि आता आपण जे वारे पाहतोय, मग आम्ही नेमकं भांडायचं कुणाशी? म्हणजे आम्ही फक्त भांडण करायचं का? कार्यकर्त्यांनी फक्त काय करायचंय? मग कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने अडचण काय? कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने कुठंतरी मुस्कटदाबी होते, असंच म्हणायला लागेल त्याला. मग त्या मुस्कटदाबी होऊ नये आणि या गोष्टीची खरोखर साहेबांनी दखलंदाजी घ्यावी, आत्मचिंतन करण्याची खरोखर गरज आहे. खरोखर या गोष्टीवरती साहेबांनी सिरियसली होऊन कुठेतरी काहीतरी तोडगा काढावा आणि सर्वांनी एकत्र करून या गोष्टीवरती बोलावं, अशी माझी तरी प्रामाणिक मत आहे. आमदार साहेब आणि कार्यकर्ता, आता हे कुठेतरी नातं असं लांब गेलेलं आहे. या दोघांमधला कनेक्ट जो आहे, समन्वयाचा अभाव म्हणतो आपण, कुठेतरी असं लांब गेलेलं आहे, जे पूर्वी नव्हतं. आणि ते काय नवीन आमदार नाहीये, जुनेच आमदार आहेत. दुसरी टर्म त्यांची सुरू झालेली आहे. दुसरी टर्म कार्यकर्त्याला कुठेतरी असं वाटतं की पहिल्या टर्म पेक्षा दुसऱ्या टर्म मध्ये काहीतरी वेगळं होईल, चांगलं होईल, अधिक संघटना देखील वाढेल, कार्यकर्ता देखील मोठा होईल. पण हे होताना कुठे दिसतच नाही. आणि तुम्ही मग अगदी बरं म्हटलं, चिंतन बैठका किंवा कुठल्याच गोष्टीवर काय कार्यवाहीच होत नाही. म्हणजे अशी अवस्था शिवसेने कधी बघितली होती? अखंड शिवसेना असताना देखील अशा गोष्टी नव्हत्या. नक्कीच तुम्ही बोलता बरोबर आहे. तसं पाहिलं तर पहिल्या टर्मपेक्षा ह्या सेकंड टर्ममध्ये तरुणांचा, महिलांचा, सगळ्यांचा ओघ हा खूप जबरदस्त असा आपल्या प्रभावाबरोबर होता, म्हणजे साहेबांच्या बरोबर आहे. का तर एक तुम्ही जो प्रश्न विचारला, प्रश्नाला उत्तर देताना खऱ्या अर्थाने खरोखर ह्या सेकंड टर्म मध्ये सगळ्यांची अपेक्षा मोठी होती की जे पहिल्या टर्म झालं नाही, जे सगळं गावांचा विकास झाला, दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला, पण आता सेकंड टर्म मध्ये 100% कार्यकर्त्याचा विकास होईल, कार्यकर्ता डेव्हलप होईल, कार्यकर्त्याचं मनोबल वाढेल, कार्यकर्त्याचा जो खच्चीकरण होतोय किंवा होणार आहे तो होणार नाही, या सगळ्या गोष्टीचा अपेक्षा सगळ्या लोकांच्याकडे होत्या. पण त्या सगळ्या भंग झालेल्या असं दिसायला लागले, सगळ्या भंग झालेले आहेत. आपण फक्त झोंब्या खेळतोय, कुस्ती खेळतोय, आमचा पारंपरिक क्षेत्र राष्ट्रवादीच आहे. हा आज नाही, हा आतापर्यंत झालेल्या प्रत्येक इलेक्शन मध्ये कुठला पण इलेक्शन असू द्या, तिचा हा राष्ट्रवादीचा पारंपरिक क्षेत्र आहे.
बरोबर आहे. मग हे सगळं असताना त्या पारंपरिक शत्रूबरोबर मग आम्ही काय करायचं? आम्ही काय रस्त्यावर यायचं का? उघडं पडायचं का? कार्यकर्त्याची खरी अडचण हीच अडचण आहे. मग ही अडचण जर तुम्ही सांभाळून आणि समजून घेतलीत तर 100% ह्यात काहीतरी बिघडेल. अन्यथा पुढे येणारं भविष्य त्या कार्यकर्त्या दृष्टीकडून फार खडतर असेल. कारण ज्या परिस्थितीमध्ये संदेश पाटील तालुका प्रमुख म्हणून धुरा सांभाळली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्याची, त्यांनी फार खडतर प्रवास करून संघटन कौशल्य वाढून एक 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 सैनिकाला मोठे मोठे जे त्याच्या कमी वयामध्ये जी मोठी मातावर लोक होती, ज्यांनी मोठी मोठी पदं भूषवली, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे पण असतील, असे बरे मोठे सभापती आहेत तालुक्याचे, या सगळ्या लोकांना तालुक्यात त्यांनी जमा केले. आणि त्या लोकांनी सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे भरभरून त्याला प्रतिसाद पण दिला, भरभरून ते पाठीवर राहिले. आणि हे सगळ्या तालुक्यांनी पाहिलेले, विधानसभा मतदारसंघात पाहिलेले, खासदारच्या इलेक्शनमध्ये सुद्धा पाहिलेले. हे एवढं सगळं असताना आज त्याचाच कुठं तोच ह्याच्यावरती मागे पडलेला आहे. तो आमच्यासारखे कार्यकर्ते तर काय डेव्हलप करणार आणि आम्ही याच्या कुठल्या इश्यूने मांडत बसणार? ही पण एक मोठी व्यथा आहे ना काय. तर हे कार्यकर्त्याचा संयम आता कुठेतरी संपत चाललाय. आणि आता जी घटना घडली, आमदार साहेब राष्ट्रवादीचा पारंपरिक, आता आपण एवढ्या सगळ्या निवडणुका त्यांच्यासोबत विरोधात लढतोय आणि आपलाच नेता त्या कळपात जात असेल तर कार्यकर्त्याला हे कधीच सहन होणाऱ्या गोष्टी नाहीये. आणि त्याचा उद्रेक हा राजीनामा झालेला आहे आणि त्याची परिणिती आता राजीनाम्यापर्यंत सगळ्या चर्चा सुरू आहे. नक्कीच साहेब तुम्हाला एवढं सांगू शकतो मी की शिवसैनिक हा हाडाचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला, तयार झालेला शिवसैनिक आहे. शिवसैनिकांनी कधी सुद्धा माघार घेतलेली नाही आणि कधी सुद्धा अन्याय खपून घेतलेला नाही. मागच्या वेळेमध्ये किंवा मागच्या काही कालावधीमध्ये जे काही प्रसंग झाले, आपल्या साहेबांनी तटकरे साहेबांसोबत नाव घेत होतं. वरच्या लेवलला मला बोलायचा एवढा विषय नाहीये, पण तरी सुद्धा बोलतो मी. मागच्या वेळी आपण सर्वांनी पाहिलेले ते सगळं चालू होतं, जुगलबंदी आरोप प्रत्यारोप चालू होतं. आणि तेवढं असताना ज्यावेळेस आपल्याकडून काही आरोप झाले होते तर तिकडची लोक पेटून उठली. त्या लोकांनी, साहेबांनी त्यांच्या लोकांना, त्यांच्या पक्षाच्या लोकांना पाठबळ दिलं, मनोबल वाढवलं आणि ती पुढे आली. आणि त्यावेळेस आम्ही हाडाचे शिवसैनिक म्हणून आम्ही पण त्यांना तसेच नडलो आणि भिडलो आणि भिडून सुद्धा आम्ही त्याबरोबर त्याचा आपला रिझल्ट खेचून आणला. पण जसा त्यांच्या लोकांचा जसा त्यांनी तसा मनोबल वाढवला, तसे त्या अर्थात त्या बरोबरीने आपल्या शिवसैनिकाचा कार्यकर्ता कधी मनोबल वाढवलेला नाहीये, उलट त्यांचा खच्चीकर होतोय. आणि आता परत जर तुम्ही त्यांच्या बरोबर एकोपा करत असाल तर 100% तालुक्यामध्ये जी लोक आहेत, जी ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्याबरोबर संगनमत करून चर्चा करून नंतरच तुम्ही ह्या गोष्टीवर पूर्ण जायला पाहता. आम्ही नेमकं कुणाशी भांडायचं? मग ज्यांच्याशी भांडू त्यांच्याबरोबर आम्ही पण हात मिळवणी करायची का? युत्या आघाड्या होत असतात हो, पण होत असताना खालच्या तलागाला पण जाण्यापेक्षा ज्येष्ठ लोक जे आहेत, तालुका पातळीवरची जी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून ह्या गोष्टीला जायला पाहिजे होतं, असं माझं ते प्रामाणिकपणे मत आहे. आणि ह्याच सर्व कारणास्तव, कारण शिवसैनिक असल्यामुळे ह्या मनाला गोष्टी पटत नाहीत आणि म्हणून आम्ही सुद्धा सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहोत आणि संदेश पाटलाच्याबरोबर आम्ही 100% राहणार आहोत आणि करणार. त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहोतच. जर आमची ह्या गोष्टी मी दखल अंदाजी घेतली नाही किंवा कुठंतरी आत्मपरीक्षण केलं नाही तर आम्ही 100% सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहोत. धन्यवाद.